दामन आहे. छोटस तोंड काढलंय टाकीचं तिथून. त्यातून पाईप बंद आहे. हा पायपाच्या खाली आहे पण तो पायपात नाही काय. त्याला सर्च करून बघितले की दामन आहे. ते जाणार आहात बघा आता. आतमध्ये नाहीये होल त्याला. हाय ना जात जागा. नाही काय? आता काहीच नाही घातलं. टाकीत पाणी आहे का? हा. नाही जागा त्याला. कोण जागा जाऊ ते धरीन माझं बोट. लय वेळचं आहे का इथं? तुम्हाला फोन केला ना. हा साप नाही म्हणजे विचारलं तर इथून निघायच्या प्रयत्नात होता ना तो. हो दामन आहे दामन. विषारी नाहीये साप. तुमचा मित्र आहे. नको का तुम्हाला मित्र? बारीक मुलं आहे ना त्याच्यामुळे बाकी नाही दुसरं. लय असतील इथं. ते चुकून आता दिसलंय तुम्हाला. काय तुम्ही पण हातात घेऊ शकता. काय न देणार आहे मी आता. नको आम्हाला जाऊ द्या. आमचे तर बोनस लगे. हा गोनस असल्यावर करा पण दामन वगैरे जाऊ द्या. तुम्हाला राहिली तर तुमचाच फायदा आहे. उंदीर वगैरे लय खाते ना. ही एक दामन तुमचा लय फायदा करून देते. आता तुम्ही शेतीत कसं उंदीर नको व्हायला म्हणून औषधं बिवषधं टाकता ना. तिकडे पैसा खर्च करण्यापेक्षा आयुष्यभर हा नैसर्गिक फायदा आहे ना तुमचा. उंदीर कमी करते. अशीच मोठी आहे खूप. हा शेतीला ह्यांना ठेवलं विषारी पण नाही धोका पण नाही काय. आणि पार बिळात जाऊन जाऊन उंदर खाते. उंदीर बाहेर आला तरच तो मारणार तुमच्याकडून. तसं ही पार आतमध्ये घुसून घुसून त्यांचे शिकार करते. ठेवायची का घ्यायची तुम्ही सांगा. फायद्याचे आहे एवढं सांगू शकते. फायद्याचे आहे एवढं सांगू शकते. भीती वाटते त्याची ना. शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात या सापाला. आम्हाला एवढं कळत नाही त्यातलं काय नाही. मी सांगते की दामन आहे. बाकी विषारी असले एक वेळेस मी तुम्हाला म्हणलं असतं जाऊ द्या. तुमची इच्छा मी काय बोलू नाही शकत तुम्हाला. कारण भरपूर असतात ना शेतात. ते आता कसं तुमच्या नजरेत आला तुम्हाला दिसला म्हणून. तर दामन साप आहे मित्रांनो. कंटिन्यू जीभ बाहेर काढतोय. जिभेद्वारेच त्यांना आजूबाजूचे जे गंधक असतात हवेमधले ते सगळे समजतात. जीभ असते पण चव नसते. कान तर नसतातच या सापाला. पापण्या देखील नसतात आपल्यासारख्या. नाकाने फक्त श्वास घेऊ शकतात सोडू शकतात. बाकी वास कुठल्या प्रकारचा आहे हे नाही ओळखू शकत ते. असं या सापाचं नैसर्गिकरित्या असं बनवलं गेलेलं आहे सापाला. दामन साप खूप जास्त चपळ. बाकी सापांच्या मानाने हा साप खूप चपळ असतो. बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघत असाल मला पळून पळून पकडावं लागतं यांना. कारण खूप पळवतात मला हे. आता याला जागा नव्हती म्हणून हा जागच्या जागी सापडला. पण शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं याला. आणि या सापापासून खूप फायदे आहेत पाहायला गेलं तर. बिनविषारी दामन साप इंग्लिशमध्ये रॅट स्नेक. कारण खूप जास्त उंदीर खातो म्हणून. चला पॅक करते. आता दादा नाही जास्त पण त्या ताईला घाबरतात त्याच्यामुळे मी त्याला घेऊन चालली.